नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत एकदम VIP GK आणि करंट अफेअरचे प्रश्न, जे की तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात आणि विचारले जाण्याची शक्यता आहे. पुढील जे आपल्या काही एक्झाम्स आहेत, जर तुमची ZPची एक्झाम आहे, उपयुक्त पडणारे असे महत्त्वाचे प्रश्न यामध्ये आपण घेतलेले आहेत, जे की तुम्हाला या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल. कारण GK आणि करंट हे सगळं सारखेच असतात, तर त्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत. चला तर मग आपल्या आजच्या प्रश्नांना सुरू करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी की संतोष करंडक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर संतोष करंडक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर वन लाईन टाईपमध्ये आपण क्वेश्चन घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रश्नासोबत जर प्रश्न आला तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्यासोबत आन्सर देखील आठवेल. आणि यामध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला वन लायनर हवे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी हवे. तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा मित्रांनो. आज आपण वन लायनर क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन जर तुम्हाला हवं असेल तर पूर्ण डिस्क्रिप्शन आपण एखाद्या प्रश्नाबद्दल घ्यायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तर संतोष करंडक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर या ठिकाणी बघा, संतोष करंडक हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न घेऊया बघा. प्रश्न क्रमांक 2 असेल आपला. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, चौसा ही कशाची जात आहे. तर चौसा ही कशाची जात आहे. तर जातींबद्दल बऱ्याच वेळा प्रश्न हे विचारले जातात. तर चौसा ही आहे बघा या ठिकाणी आंब्याची जात आहे. तर चौसा ही का आहे, आंब्याची जात आहे. पुढील प्रश्न होईल आपला प्रश्न क्रमांक 3 बघा, सत्संग प्राणीवर्ग. तर सत्संग प्राणीवर्ग आपल्याला विचारलेला आहे. तर सत्संग प्राणीवर्गामध्ये कोणते प्राणी मोडत असतात. तर बघा या ठिकाणी हत्ती आहे, वटवाघूळ आहे आणि देवमासा आहे. तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील वेगवेगळ्या प्रकारचे. तर सत्संग प्राणीवर्गामध्ये आपल्याला हे ऑप्शन बघायला मिळतात. पुढील प्रश्न होईल आपला प्रश्न क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 4 आहे बघा आपल्याला, तर मॅकमोहन रेषा ही पुढीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे. तर मॅकमोहन रेषा ही पुढीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यानची रेषा आहे बघा. तर ती आहे ऑप्शन बघा या ठिकाणी एकच ऑप्शन आहे आपल्याकडे, भारत व चीन. तर भारत व चीन या दरम्यान आपल्याला मॅकमोहन रेषा बघायला मिळते. मोस्ट ऑफ तुम्हाला ह्या दोनच विचारले जातात. एक आहे मॅकमोहन रेषा भारत आणि चीन, आणि दुसरी आहे रेड क्लिफ रेषा भारत आणि पाकिस्तान. तर या दोन तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. पुढील प्रश्न होईल आपला प्रश्न क्रमांक 5. तर 2011 नुसार भारतात एकूण किती जिल्हे. तर 2011ची जी जनगणना होती त्यानुसार भारतातील एकूण जिल्हे किती 2011 नुसार. तर त्यावेळेस बघा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी तर हे आहे आपलं 640. तर 2011 नुसार भारतातील एकूण जिल्हे 640 होते आणि सध्याचे जर पाहिले तर 724. पुढील प्रश्न आहे बघा या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे आपला की प्रश्न क्रमांक 6, इराणची राजधानी काय आहे. तर इराणची राजधानी या ठिकाणी काय आहे. इराणची राजधानी आहे बघा या ठिकाणी तेहरान. तर राजधानीवरती बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारला जातो. आणि इराकची काय आहे मग, इराणची तेहरान आहे. तर इराकची या ठिकाणी आहे बघा बगदाद. तर इराणची जी आहे, तर इराणच्या नंतर तुम्हाला लक्षात जर ठेवायचं असेल तर यामध्ये कन्फ्युजन होतं बघा इराण आणि इराकच्यामध्ये. तर इराणची जी आहे इराण या नावात शेवटी न आहे बघा, न. त्यामुळे काय तेहरानच्या शेवटी देखील न आहे. तर यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि इराकची काय येईल मग, बगदाद. पुढील प्रश्न आहे बघा आपला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 होईल आपला. भारतातील रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली आपल्याला विचारलेलं आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली आपली, 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935 रोजी आपल्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. आणि राष्ट्रीयकरण जर आपल्याला विचारलं तर 1949. पुढील प्रश्न आहे बघा 14 बँकेचं राष्ट्रीयकरण. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9, माजुली बेट हे कोणत्या नदीवर आहे. तर माजुली बेट हे हा बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे बघा. तर IMP प्रश्न तुम्ही याला म्हणू शकता. माजुली बेट हे कोणत्या नदीवर आहे. तर माजुली बेट हे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे बघा. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर माजुली बेट हे आपल्याला बघायला मिळतं. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, पंकज अडवाणी कशाशी संबंधित आहे. तर पंकज अडवाणी हे कशाशी संबंधित आहे बघा. तर कशाशी, स्नूकर. पुढील प्रश्न होईल आपला प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 आहे, P गोपीचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे. P गोपीचंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर व्यक्ती आणि खेळाशी संबंध असणारे असा बरेच प्रश्न आपल्याला विचारला जातो. आताच गट आणि गड्डामध्ये देखील विचारला गेलेला आहे. तर P गोपीचंद हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 12, नारायण कार्तिकेयन कशाशी संबंधित आहे. तर नारायण कार्तिकेयन हे कशाशी संबंधित आहे. तर ते आहे बघा कार रेसिंग. प्रश्न क्रमांक 13 होईल आपला, अनावृत्ती बीजी वनस्पती कोणती आहे. तर अनावृत्त बीजी वनस्पती कोणती आहे. तर बघा अनावृत्ती
बीजी वनस्पती आहे मोरपंखी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 बघा, नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे बघा कृष्णा नदीवर, आंध्र प्रदेशमध्ये. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 15. तर लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. तर थेम्स नदीच्या काठावर लंडन शहर हे बसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16 होईल आपला, हाडांशी हाडे जोडणारी उती कोणती? तर हाडांशी हाडे जोडणारी जे हाडांचे आपले जॉईंट असतात ती उती कोणती आहे? तर अस्थिबंध त्याला आपण म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 17 होईल बघा आपला, स्टेट बँक ऑफ इंडियाची परदेशातील पहिली शाखा कोणती? तर स्टेट बँक ऑफ इंडियाची परदेशातील पहिली शाखा कोणती होती? तर कोलंबो येथे, श्रीलंकामधील जे कोलंबो आहे तर ही स्टेट बँकेतील परदेशातील पहिली शाखा होती. प्रश्न क्रमांक 18 आहे आपला, रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? बघा बऱ्याचशा समित्या आहे आणि त्यांची शिफारस, यावर देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्यानंतर पंचायत राज ही जी आहे कोणत्या समितीनुसार स्वीकारण्यात आली, असं बरेचसे प्रश्न आहे आपल्याला की त्यावर विचारले जातात. तर आपलं आहे बघा या ठिकाणी रिझर्व्ह बँकेची स्थापना ही जी आहे हिल्टन यंग कमिशन, तर या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे. प्रश्न 20वा होईल आपला, मुंबई मेट्रो कुठून ते कुठपर्यंत धावते? तर मुंबई मेट्रो हे कुठून कुठपर्यंत धावते? तर बघा वर्सोवा ते घाटकोपर, वर्सोवा ते घाटकोपर. प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटल ते ॲनालॉग करण्याची प्रणाली कोणती? तर ॲनालॉगचे डिजिटल आणि डिजिटलचे ॲनालॉग करण्याची प्रणाली त्याला आपण काय म्हणतो? तर आपण मोडेम असं म्हणत असतो. काय? मोडेम असं म्हणत असतो. प्रश्न 21वा आहे आपला, मायक्रोसॉफ्ट कंपनीने दत्तक घेतलेले महाराष्ट्रातील गाव कोणते? हा देखील IMP प्रश्न आहे बघा. तर मायक्रोसॉफ्ट कंपनीने दत्तक घेतलेले महाराष्ट्रातील गाव कोणते आहे? ते आहे बघा हरिसाल. कोणतं? हरिसाल, अमरावती जिल्ह्यातील. प्रश्न क्रमांक 22 आहे आपला, द ग्रेट डिझाईन व माय ब्रीफ हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले? द ग्रेट डिझाईन व माय ब्रीफ हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर हे एक आहे द ग्रेट डिझाईन आणि माय ब्रीफ हिस्ट्री हे एक आहे. तर हे दोघं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर स्टीफन हॉकिंग. प्रश्न क्रमांक 23 होईल आपला, नेपाळचे पंतप्रधान कोण आहे? तर नेपाळचे पंतप्रधान आपल्याला विचारलेलं आहे. तर पंतप्रधान यावर देखील प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात. तर शेर बहादूर देवबा हे काय आहे? नेपाळचे पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 24 होईल आपला, अग्नि 5 हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? अग्नि 5 हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर जमिनीवर मारा करणाऱ्या प्रकारचे हे क्षेत्र आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 25, इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर के शिवन. कोण? के शिवन. प्रश्न 26 होईल आपला, सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा 2021चा मदर टेरेसा मेमोरियल पुरस्कार कोणाला मिळाला? तर सामाजिक कार्यासाठी कोणता पुरस्कार दिला जातो? तर मदर टेरेसा पुरस्कार आहे. असा देखील आपल्याला एक प्रश्न येऊ शकतो. आणि 2021चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर संजय पांडे हे PSI आहेत बघा, यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे बघा, सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत बघा? तर निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 28 होईल आपला, तर गुगलच्या UPI आधारित डिजिटल व्यवहारासाठी कोणते ॲप आहे? गुगलचे UPI आधारित डिजिटल व्यवहारासाठी कोणते ॲप आहे? तर गुगलचं तेज ॲप आहे, आपण सर्वांनाच माहीत आहे. प्रश्न 29 बघा या ठिकाणी, तारपा वाद्य कशापासून बनवितात? तर तारपा हे जे वाद्य आहे हे कशापासून बनवले जाते? तर वाळलेला भोपळा जो आहे यापासून हे तारपा हे वाद्य या ठिकाणी बनवलं जातं. पुढील प्रश्न आहे बघा आपला, आजचा आपला शेवटचा प्रश्न होईल, दाभोसा धबधबा कोठे आहे? तर दाभोसा हा धबधबा कोठे आहे? तर दाभोसा हा धबधबा पालघर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. डू सबस्क्राईब टू ऑल इन वन चॅनल इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब स्टील. तर प्रिपेअर फॉर ZP एक्झाम